नमस्कार सर्वांना मंडळी. प्रथम कोकणामधून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी उन्हातून आले त्याच्यामुळे थोडस घामाघूम झालेली आहे. नाहीतर माहेरी आल्यानंतर ना बाईचं तेज अजून कितीतरी पटीने वाढतं आणि ती किती उत्साही असते हे तुमच्याकडे माझ्याकडे बघून कळत असेल. कोकण माझं माहेर आहे. आता जी मी आले ना इथे उभी आहे हे माझा आजोळ आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये उमरं गाव आहे, तिथे माझा आजोळ आहे. त्याच्यामुळे आजोळी आलेली आहे मी आणि खास शिमग्यासाठी. तुम्हाला आता सगळे शिमगा म्हणजे आपल्याकडची होळी, कोकणामध्ये शिमगा बोललं जातं. आणि कोकणामध्ये हे दोन सण असे आहेत ना की शिमगा आणि गणपती या दोन सणांना अगदी चाकरमानी म्हणजे जे शहरात राहणारे जे आहेत ना ते सुद्धा येणारच ह्या दोन सणासाठी येतातच. बाकी वर्षभर नाही म्हणजे गणपती आणि शिमगा. कारण शिमग्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या ह्या ब्लॉग मध्ये. देव आपल्या घरी येतात म्हणजे ऍक्च्युली आपण मंदिरात देवळात, आता इथे देऊळ हा शब्द जास्त वापरला जातो, देवळामध्ये नमस्कार करायला जात असतो. पण हा शिमगा हा सण असा आहे ना की त्यावेळेला देव आपल्याकडे येतात. आणि ते येतात म्हणजे किती वर्णन करू. कारण ते देव पण म्हणजे तुम्हाला कल्पना नाही करू शकणार तुम्ही. हा सण ना तुम्ही कोकणात येऊन बघायलाच पाहिजे. कारण इतकं महत्व आहे ना ह्याचं की त्या किती त्याच्यामध्ये खेळही खेळले जातात आणि त्या देवांना पण तेवढी आतुरता असते. म्हणजे जसं आपल्याला मंदिरात जाऊन नमस्कार करणं देवाला अगदी इतकं श्रद्धेने आपण हे करत असतो, तसंच देवांना आपल्यामध्ये येण्यासाठी ते आतुरते. ती पालखी सुद्धा एवढ्या स्पीडने ते येतात. तुम्हाला वाटत असेल लोक धावतात, नाही, लोक नाही धावत. त्या पालखीचं पण वैशिष्ट्य आहे की काही जणांना ती पालखी जड येते पण काही जणांना ती हलकी येते. हे काय आहे माहित नाही पण आहे. हे ज्यांनी पालखी हातात घेतली त्यांचेच अनुभव आहे ते. म्हणजे सांगायचा उद्देश असा की ते देव पण एवढे आतुर असतात आपल्यामध्ये यायला. खूप ते बघण्यासारखा असतो तो सोहळा हा. आणि अक्षरशः अवर्णनीय आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येकाने येऊन तो अनुभवावा. असं सांगून तो कोणाला कळणार नाही. पालखी घरात येण्यापूर्वी हा मडोबा येतो प्रत्येक घराघरातून. काही ठिकाणी निशाण पालखीचं म्हणजे देवाचं यायची पद्धत आहे. ह्या गावामध्ये मडोबा येतो आणि मग त्याची प्रत्येक घरामध्ये अशी पूजा केली जाते. हे बघा इथे ह्याला सान म्हणतात. इथे बसते येऊन पालखी. मंडप वगैरे घातलेला आहे सगळा आणि इथे पालखीला खेळवतात. इथे समोर दिसतंय तिथे होम लागतो. ही सगळी तयारी आहे. आज संध्याकाळी पालखी येईल. मंडळी रात्रीचे 11:15 जवळजवळ 12 वाजत आलेत. दुपारी मी तुम्हाला आज जो घेतला होता, आज 10 तारीख आहे. आणि बघा पालखी देवळातून आली सहानेवर आणि ती कशी जसं काही अनाला तिथे होम पेटवलेला आहे त्याला प्रदक्षिणा घालून
ते सानेवर गेली तिथे केवढा आनंदाचा क्षण असतो प्रत्येकाच्या. ते बघा आता तिला नाचवणार. म्हणजे कसं लाईट मारते ना तुला हे असंही ऐकायला मिळालेलं आहे की ती पालखी खूप जड आहे, तरी देखील काही वेळेला ती इतकी हलकी येते की एक माणूस सुद्धा डोक्यावरून ठेवून ती नाचू शकतो. आणि जोपर्यंत असंही ऐकायला मिळालंय की तिचं समाधान होईपर्यंत ती नाचवायला लावते. जोपर्यंत समाधान होत नाही तिचं देवाचं देवीचं तोपर्यंत ती सोडायला देत नाही त्याला.
परत आता ती होमाला प्रदक्षिणा घालायला गेली. एक वैशिष्ट्य आहे, सगळ्यांकडून ऐकायला मिळालं की त्या देवीचं समाधान होईपर्यंत ती नाचवायला लावते. जोपर्यंत समाधान नाही होत तोपर्यंत पालखी त्या बाजूला जाणारच नाहीत, त्या लोकांची पावलं पडणारच नाहीत, हलू देत नाही ती. आणि सगळ्या प्रकारचे जसं त्यांनी वरती उचलून नाचवलं, सगळं तिला करायला लागतं असंही ऐकायला मिळालं. मागे असं झाल्यानंतर पालखी म्हणजे संपल्यानंतर नाचून झाल्यानंतर मंदिरात सोडवायला गेले होते, तर तिचं समाधान नाही झालं. खेळे सुद्धा नाचवले जातात, तर ते खेळे ज्या वेळेला नाचवले गेले ना, तर त्याच्यामध्ये तिचं समाधान झालं नव्हतं. जे सगळे खेळांमध्ये सगळे प्रकार तिला हवे होते आणि ते झाले नाहीत. त्याच्यामुळे अर्ध्या रस्त्यातनं पालखी परत आली आणि परत सानेवर बसली आणि ते खेळे पूर्ण त्यांना सगळे प्रकार दाखवावे लागले आणि नंतर ती देवळात गेली. म्हणजे हेही प्रकार ऐकायला मिळाले. खूप ह्या शिमग्यातून जेव्हा हे देव येतात ना, खूप वैशिष्ट्य. आता ती सानेवर बसणार आणि उद्या होम आहे. कोकणात जेव्हा आपल्या कॅलेंडर म्हणजे पंचांगाप्रमाणे जेव्हा होळी पौर्णिमा असते, कोकणामध्ये तीन वेळा म्हणजे 3 वेगवेगळ्या दिवशी होळी साजरी केली जाते. म्हणजे शिमगा जो आहे, काही प्रदोष असतो ना, म्हणजे होळी पौर्णिमेच्या अगोदरचे 3 दिवस तो प्रदोषचं. आता हे ह्यांचे जे संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे ना, हे प्रदोषचे शिमगे आहेत. त्याच्यानंतर होळी पौर्णिमेचे शिमगे असतात आणि नंतर होळी पौर्णिमेच्या नंतरचे 2 दिवसांनी होतात ते भद्रेचे असतात. तो एक म्हणजे त्यावेळेला असे 3 वेगवेगळ्या टायमिंगला शिमगा हा सण साजरा केला जातो. आणि त्यावेळेला जी पालखी वगैरे ही जी सानेवर येते, प्रत्येक गावातून वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं. आता हे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. आता थोडेसे खेळ तिथे आणि ती नाचवले जाणार आहेत, ते पण बघूया आपण. ही बघा, ही देवी इथे सानेवर बसली आणि आता सगळी जण इथे दर्शन घेत आहेत. तुम्हाला पण सगळ्यांना मी दर्शन देते, घ्या सगळ्यांनी दर्शन. आता देवाला गाराणं घातलं जातं. सगळ्यांना सुखी ठेव. हे बघा, आता पारंपरिक खेळ जे आहेत ना, कोकणातली ही पारंपरिक कला आहे. ते खेळ जे आहेत ते खास देवीसाठी थोडंसं आजपासून खरे हे नाचायला सुरुवात होते आणि देवीच्या समोर पहिल्यांदा ते खेळ सुरुवात करतात आणि आता रात्रीचे 12 सव्वा 12 होऊन गेलेत आणि किती लोक येऊन बसलेली आहेत. आणि मुलीच्या वेशामध्ये साडी ती जी आहे ना, तिला गोमू म्हटलं जातं आणि ती गोमू मध्ये नाचली जाते खेळ. मुलीच्या वेशामध्ये आहे, पण तो मुलगा आहे आणि हे खेळ एक सुरुवात होते आजपासून. देवीच्या समोर थोडा वेळ ते नाचणार.
गुरवा करून पूजा केली जाते. बाहेर निशाणी जी ठेवलेली आहेत ना देवीची बरोबर आलेली ते त्याची पण पूजा केली जाते. त्या वाद्यांची पण पूजा केली जाते. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला जातोय देवाला. पुन्हा तिथे निशाणी जिथे आहेत त्याला पण नैवेद्य दाखवला जातोय. हा, ही मलोबाची मूर्ती आहे. ही वरदान देवी, ही जुगाई देवी, ही इकडे कालेश्वरी देवी, चनके आणि ती मान आहे. त्याच्यानंतर तिकडे त्या साईडला माड आहे. माड आहे. हा, माड आहे. हा, नाही थांबा आधी. ही मगाशी म्हणजे पालखी येण्यापूर्वी मलोबा सगळ्या घरातून प्रत्येक घरातून जाऊन आला. हो, बरोबर. ती मूर्ती आणि नंतर ती परत पालखीत बसवली. परत पालखीमध्ये बसली. हा, म्हणजे तिकडे जिथे तिचं मान आहे त्या पद्धतीने सगळी घरं फिरून मग ती पालखीत बसवली जाते. आणि मग आता किती जवळजवळ 12:30 झाले सगळं. हा, 12 वाजता मला वाटतं 12 वाजता 12:15 पर्यंत आली पालखी. हो, बरोबर. आणि आता ह्याच्या नंतर नैवेद्य पूजा म्हणजे ह्याची पूजा करून ती आता माडाकडे जाणार, माड तोडण्यासाठी. आता ही पूजा झाली आता याची सोवल्याची. आता याच्या नंतर माडाची पूजा करून माड तोडून घेऊन येणार. हा, म्हणजे ही लोक माड आणायला जाणार. हा, तो म्हणजे ती होळी म्हणून उभी करणार ना. हा, आणि माडाची होळी असते प्रत्येक ठिकाणी वेगळी. सुरमाळ म्हणजे जंगलातला माड. ते आणायला आता ही लोक जाणार रात्री. आणि सकाळी 4 वाजेपर्यंत येणार माड घेऊन. ओके. 4-5 वाजेपर्यंत येणार. हे बघा, आता ती होळी उभी करतायत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची होळी म्हणजे ते झाड वापरलं जातं. काही ठिकाणी आंबा तर काही ठिकाणी सूडमाड. आता इथे सूडमाड वापरला जातो म्हणजे थोडक्यात जंगली माड आहे हा. आणि ती होळी म्हणून उभी केली जाणार आता नाचवत नाचवत. दुसऱ्या दिवशी हा विधी असतो. पालखी आल्यानंतर सालीवर बसल्यानंतर होळी ही उभी केली जाते आणि होम लागेल त्याच्यानंतर. आणि ओटी वगैरे देवीची भरली जाते. पालखी पण नाचणार आज. हे टेकू देत ते उभी करतायत होळी.
पालखी राहते. आता पालखी नाचेल आणि सगळे इथे स्टॉल लागतात खाण्याचे आणि काय काय वस्तूंचे. हे बघा लहान मुलांची खेळणी. लहान मुलांची खेळणी आहेत आणि आमच्या लहानपणापासूनच लागतायत स्टॉल इथे असे या दिवशी. आणि आम्ही लहानपणीच्या सगळ्या आठवणी, आम्हाला सगळ्या मुलांना पैसे दिले जायचे थोडेसे प्रत्येकाला आणि घरातून सांगितलं जायचं की आता तुम्हाला पाहिजे ती खेळणी काय खरेदी करायची करा. खूप मजा यायची हे सगळं करताना. अरे 20 रुपये झाले तुम्हाला 5 ते 55 झाले. आत्ताच्या मुलांना आत्ताच्या स्टाईल मध्ये खेळणी आहेत सगळी. आमच्या वेळेला काय एवढी नसायची. आणि इथे खाण्याचे स्टॉल आहेत. हे बघा आता बालुशाही अजून काय काय आताच्या स्टाईल, आताचे जे काही मिठाई आहे ना ती सगळी इथे दिसते. पण पारंपरिक मिठाई तुम्हाला सांगते, हाय मालवणी खाजा. त्याच्यानंतर ही आमच्या लहानपणापासूनची मिठाई आहे. हे लाडू सुद्धा, ही सगळी मी लहानपणापासूनची खास मिठाई. आणि आठवडा बाजार असेल किंवा अशा सणाच्या वेळेला जे स्टॉल भरतात ना त्यावेळेला ही मिठाई मिळतेच. हे लाडू हे सुद्धा लहानपणापासून अगदी आलेले म्हणजे कायम असतातच. हे बघा आता इथे होम लागेल. होम त्याच्या अगोदर सगळी प्रदक्षिणा घालतायत. त्याच्यामध्ये नवीन लग्न झालेली नवरा बायको दोघ जण नारळ टाकतात. त्यांचा विशेष हे असतं म्हणजे तो विधी. आणि बाकीचे सुद्धा नारळ टाकत असतात. पण लग्न झालेलं जोडपं हे दोघ जण पहिल्या वर्षी होमात नारळ टाकायचं असतं. होम पेटवला गेलाय. तोंडाचं घेऊ नको फक्त फोटो घ्यायचा तो. चक्कर मारणार दिग्या दादा आहे ना ते उभे आहेत मानकरी म्हणून. ते दिग्या आलाय म्हणून दिग्या टाकेला यावर्षी. एक नंबरला मानकरी. हे बघा हे गावाचे गुरव आणि गावकर हे तिकडून आलेले आहेत. आणि ते आता मानकरी जे आहेत गावचे त्यांची परवानगी घेणार आणि मग पहिला मान मानकऱ्यांना असतो नारळ टाकायचा. आणि मग ते पहिल्यांदा मानकरी नारळ टाकतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सर्व नारळ अर्पण करतात. होम मध्ये नारळ टाकतात. तशी तोंडात
एक नंबर मानकरी नारळ. एक नंबर मानकरी. आता त्याच्यामध्ये ओम मध्ये नारळ टाकणार. हा 2 नंबर मानकरी आपण 2 नंबर मानकरी. आता इतर सर्वजण नारळ टाकू शकतात. पालखीने पण प्रदक्षिणा होमला घातली. होमच्या भोवती. काय झालं टाकत दिसतंय. पालखी नाचवली जाते. होम लागल्यानंतर परत आज बराच वेळ नाचणार. पालखीला खेळवली जाते. आता ते रेटारेटी खेळतात. पालखी बरोबर खेळ म्हणजे खेळ खेळले जातात वेगवेगळे. हे बघा रस्सी खेळ कशी करतो आपण त्या पद्धतीने पालखी बरोबर खेळ खेळले जातात. परत आता ती होमाला प्रदक्षिणा करायला गेली. परत ती जागेवर बसायला सानीवर बसायला गेली. काही ठिकाणी पालखीचे ना म्हणजे हे खेळ पण खेळले जातात. काही ठिकाणी की असे काही मध्ये मध्ये नारळ कुठे कुठे लपून ठेवले जातात मळीतून आणि पालखी शोधून काढते ते असे खेळ खेळले जातात. खूप
म्हणजे हे देव हा एक प्रकारे ना घरी आला ना की जेवढं म्हणजे त्याचं मनोरंजन करता येईल. आणि काय काय वेळेला मी त्या याच्या अगोदर पण सांगितलं की तिचं जर समाधान झालं नाही देवाचं तर अर्ध्या रस्त्यातून पालखी परत येते की पुन्हा ते सगळं करा अशा पद्धतीने.